लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव एकाच वेळी 4,200 कोंबड्यांच्या अचानक मृत्यू झाल्याची। या कोंबड्यांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 100 ते 150 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे। त्याचवेळी अचानक 4,000 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। 4,200 पक्षी हे मृत झालेले आहेत। प्रत्यक्ष पाहणी केली असता थंडी खूप प्रमाणात असल्यामुळे आणि लाईट गेल्यामुळे व त्याला उबदारपणा न मिळाल्यामुळे सर्व पक्षी एकत्रित एकावर एक चढून गुदमरून मेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेसाठी तपासणीसाठी पाठवलेले आहेत। पक्षी मेले होते त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा करून चुना टाकून त्याला विल्हेवाट लावण्याची योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे। यांचा जे पोल्ट्री फार्म आहे, या पोल्ट्री फार्म मधले जवळपास 4,200 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली आहे। आपण जर बघितलं तर मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी या कोंबड्यांचा मृत्यू झाला। हे छोटे छोटे बॉयलर कोंबड्याची पिलं आहेत। अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती आणि एकूणच जर पाहिलं तर मागच्या काही दिवसात उदगीर या ठिकाणी देखील 100 ते 150 कावळ्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर या कावळ्यांचे नमुने देखील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते आणि त्यानंतर या नमुन्याचा अहवाल आला आणि बर्ड फ्लूने या कावळ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली। आणि त्यानंतर आज या ठिकाणचे जे 4,200 कोंबड्याची पिल्ले आहेत ते अचानक मृत्यू झाले आणि त्यानंतर वैद्यकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं। सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील या कोंबड्यांचे जे नमुने आहेत ते नमुने आता प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत। मला सांगा काय परिस्थिती आहे, किती कोंबड्याची पिल्ले होते आणि कधी अचानक कधी मेले ते? हे पहा, मी हा व्यवसाय 15 वर्षापासून भगीरथी पोल्ट्री ॲग्रो या नावाखाली चालवतो। हे 15 तारखेला 15 जानेवारीला एकंदरीत 4,500 पिलं आणली होती। परंतु अचानक जेवढी आम्हाला त्यांची व्यवस्था करायची तेवढी आम्ही टोटली व्यवस्था केली होती। परंतु अचानक हे पिले संध्याकाळच्याला आणि सकाळी असे एकूण 4,200 हे मृत झालेले आहेत आणि यासाठी